नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मिरचीचं असं रसरशीत लोणचं कसं बनवायचं ते बघूया आणि खूप सोप्या पद्धतीने आणि टिकवण्यासाठी काय टाकायचं तेही मी छान दाखविलेलं आहे। आणि आपण कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने मी बनवलेलं आहे तर हे दाखविलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। आता आपल्याला कढई गरम झाल्यानंतर मी अर्धा वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे। ती छान अशी थोडी आपल्याला परतवून घ्यायची आहे। खूप जास्त म्हणजे भाजायची नाही, नाहीतर मसाला आपला कडू बनतो। या पद्धतीने भाजून घ्यायची आहे। आणि हे लोणचं इतकं स्वादिष्ट झालेलं आहे ना, खूपच छान। तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा। बघा मी छान अशी मंद हीटवर हिला छान अशी भाजून घेतलेली आहे। खूप भाजायची नाही, या पद्धतीने भाजायची आहे। बघा मी भाजून घेतलेली आहे। आता ही लगेच मी काढून घेतलेली आहे। आणि ह्या कमी तिखट होत्या, या मिरच्या घेतलेल्या आहे, त्यांना धुवून घेतलेलं होतं मी आणि छान कापडावर पसरवून पहिले सोकून घेतल्या, पुसून घेतल्या आणि त्याचे काप केले। मोहरीची डाळ ही भाजून घेतलेली आहे। इथे आता मी मसाले घेतलेले आहे। थोडं मीठ जास्तच घ्यायचं, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद पावडर आणि 1 चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच जिरे पावडर घेतलेलं आहे। हे सगळं भाजलेले जिरेचं पावडर आणि धन्याचं पावडर आहे। हिंग घेतलेली आहे आणि मी असं हिरवं माझ्याकडे हळद सॉरी कच्ची हळद नाही का, ती आणलेली आहे। मी शेतावर गेली होती आणि हे सोपचं मी भाजून घेतलं, त्याचं पावडर बनवलेलं आहे सोप। आता ते आपल्याला सर्व टाकून घ्यायचं आहे आणि हिंग पावडर टाकायचं आहे आणि हे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहे आपल्याला मोहरीच्या डाळमध्ये। आणि मी ही हळद याचे काप करून घेतलेले आहे। ओली हळद मला शेतात मिळाली, तर मी आणलेली आहे, शेतात होती ती। तर त्याचेही मी तुकडे करून घेतले आणि ते छान धुवून सोकवून घ्यायचं, पाण्याचा अंश नको। आता हे मिश्रण सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी तेल असं पहिले खूप छान झणझणीत गरम करायचं आणि थोडं कोमट असताना मी आता याच्यात जिरे पावडर आणि हिंग टाकलेलं आहे। म्हणजे साधारण थोडं गरम असताना करून घ्यायचं, खूप कडक असताना तेल टाकायचं नाही, नाहीतर आपले मसाले जळतील। तर थोडं म्हणजे थंड झाल्यानंतर मी त्यातनं जिरे टाकलेले आहे आणि हे मसाले भाजून म्हणजे थोडे भाजलेही जातात, त्यामुळेही छान मसाला तयार होतो। आता हा मसाला आपल्याला छान थंड करून घ्यायचा आहे, पूर्ण थंड करायचा आहे। या पद्धतीने मी छान त्याला थंड होण्यासाठी ठेवलेला आहे। बघा हाताने स्पर्श केला तरी म्हणजे आपल्याला गरम वाटत नाही, तर थंड होऊ द्यायचा। आणि मी 5-6 माझ्याकडे लिंबू होते, त्याचं मी असे रस काढून घेतलेला आहे। तर काय होतं, मिठाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आणि लिंबाच्या रसामुळे लोणचं वर्ष आणि 1.5 वर्ष पण खूप छान टिकतं। तर मी हे मग आता मिरचीचे काप केलेले आहे, तर ते मिक्स करायचे आहे मसाल्यामध्ये आपल्याला हे काप पूर्ण टाकून घ्यायचे आहे। लक्षात ठेवायचं की हा मसाला गरम नको, म्हणजे थंड एकदम गार केलं तरी चालतं, म्हणजे आपलं लोणचं कधीच खराब होत नाही। आणि मसालेही मी थोडे म्हणजे ते भाजूनच घेतलेले होते, तर त्यामुळे लोणचं खराब होत नाही। मी जिरे पावडर वगैरे आणि धने पावडर भाजलेलंच जिऱ्याचं पावडर टाकलेलं आहे। बघा आपलं रसरशीत असं छान लोणचं तयार झालेलं आहे मिरचीचं। तर तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। एक लाईक नक्की करा आणि कशी वाटली रेसिपी तर कमेंट्स करून नक्की कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।